हाय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी जाते नाशिकला. मी पालघरवरून जाते नाशिकला. तर मी जव्हार नाशिक या रोडने जाते. खूप चांगला असा रोड आहे. जव्हारला पोचतात हवेत जरा थंडावा जाणवायला लागलेला आहे. अशा सुंदर असा घाटातून हा व्ह्यू दिसतोय. जव्हार हे पालघर जिल्ह्यामध्ये एक हिल स्टेशन आहे. आता इकडचा मस्त एक असा पॉईंट आहे, व्हॅली पॉईंट आहे. हा बघू शकतात. बघू शकतात मस्त असा आकाश झालेला आहे. 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आम्ही 7:30पर्यंत त्र्यंबकेश्वरला पोचू. आम्हाला 3 तास लागले पालघरवरून त्र्यंबकेश्वरला जायला. तिकडे आम्ही रूम बघणार आहोत. आता आम्ही जेवायला आलेलो आहोत या भोजनालयात. अनलिमिटेड थाळी आहे 80 रुपयामध्ये. चला, भाकरी, भात, कोबीची भाजी, शेवभाजी, डाळ, लोणचं. रात्री आम्ही दर्शनासाठी गेलो होतो, पण 2-3 तासाची लाईन होती. त्यामुळे आम्ही आता पहाटे 5 वाजता निघालो आहोत दर्शनासाठी. मंदिर हे 5:30ला ओपन होतं. आम्ही 4:15पर्यंत मंदिराच्या गेटपर्यंत पोचणार आहोत. तर बघूया तर तिकडे जाऊन किती लाईन असते ते. समोर दिसत आहे त्र्यंबकेश्वर टेम्पल. बघू शकतात अजून टेम्पल ओपन झाले नाही आहे. तर आम्ही दुसऱ्या प्रवेशद्वाराने जात आहोत. बघा, आता मी पोचलो आहोत लाईनीच्या इकडे. तर 5:30 वाजता बरोबर टेम्पल चालू झालेलं आहे आणि आता मी जातो आहे. लाईन कमी असल्यामुळे आमचं आता आत दर्शन होईल असं मला वाटतं. चला, लॉंग वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी झालेली आहे. आमच्या दुसऱ्या हॉलमध्ये आमचा नंबर लागलेला आहे. बघूया. तर आम्ही फर्स्ट हॉलमध्ये पोचलेलो आहोत. 4:45 झालेले आहेत. 6 वाजेपर्यंत आमचं आय थिंक दर्शन होईल इकडे. चला, कारण की आम्हाला पुढे वणीसाठी जायचं आहे. आता आम्ही मंदिराच्या परिसरात पोचलेलो आहोत आणि इकडे अर्ध्या तासानंतर मंदिर बंद होणार आहे. आम्ही घाईघाईने आता दर्शन घेतो. चला, हा मंदिर व त्याच्या आजूबाजूचा परिसर. मंदिराचं बांधकाम किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. सकाळ सकाळ खूप मस्त असं दर्शन झालेलं आहे. आम्हाला खूप प्रसन्न वाटत आहे. बघू शकता त्र्यंबकेश्वर मंदिर. 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आता जातोय रूमवर. तिकडनं आम्ही निघणार आहोत वणीसाठी जायला. बघा, ब्रह्मगिरीचा खूप सुंदर असा नजारा दिसतोय. उंच उंच पर्वत रांगा आहेत. आता आम्ही निघालेलो आहोत वणीसाठी जायला. तर आम्हाला रस्त्यात पंचवटी लागणार. आम्ही तिकडेही सुद्धा जाणार आहोत. चला, तुम्हाला समोर दिसत आहे तो अंजनेरी पर्वत आहे. जर आम्ही संध्याकाळी लवकर आलो वणीवरून तर आम्ही अंजनेरीला सुद्धा जाणार आहोत. तर बघूया तर तिकडे किती उशीर होतोय तो आम्हाला. लाईन तिकडेही असणार आहे. तर बघा अंजनेरी पर्वत. आता आम्ही जातोय पंचवटीला. तर आम्ही आलो पंचवटीला गोदावरी नदीच्या तीरावर. इकडे फुल मार्केट भरलेलं आहे. आता मी जातो टेम्पलला.
हे पण गोदावरीच्या नदीच्या तीरावर असलेले छोटे छोटे टेम्पल आहेत. गोदावरीचा सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकतात. आता हे बाजूला आहे ते शिव टेम्पल आहे, एक सुंदर जुनं असं. सो आम्ही तिकडे जाते आहे आता. बघा किती मोठी घंटा आहे या टेम्पलवर. सो आता आम्ही निघालो आहोत वणीकडे जायला. रस्त्यात आम्ही असं ब्रेकफास्ट करणार आहोत मस्त. नाशिकला आले आणि मिसळ खाल्ली नाही असं तर होणार नाही. सो आम्हाला रस्त्यातच दोस्ती पॉईंट हा स्टॉप लागलेला आहे, तिकडे आम्ही आलेलो आहोत. आणि आज आम्ही खाणार आहेत. खूप सारे ऑप्शन आहेत, वडा, मिसळपाव, सो पोहे. आम्ही तर मिसळपाव ऑर्डर केली आहे, तर आमची मिसळ येईलच, गरमागरम मिसळ. मिसळसोबत पापड, सोनपापडी, दही, खूप सारी तर्री, रस्सा दिलेला आहे. सो आता मस्त मिसळ एन्जॉय केली. खूप मस्त मिसळ म्हणजे टेस्टी. तुम्ही बघू शकता का रस्त्यात मला द्राक्षाचे मळे लागतात. रस्त्याच्या शेजारी तिकडे स्ट्रॉबेरीची सुद्धा शेती केलेली आहे. तुम्ही बघू शकता समोर हा दिसतोय तो सप्तशृंगीचा डोंगर दिसतोय. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी पोचले सप्तशृंगीला. आता मी रोपवेने जाणार आहोत देवीचं दर्शन घ्यायला. चला तर रोपवेचं तिकीट जाऊन येऊन 110 रुपये आहे रिटर्न तिकीट. सो आता ह्या पार्किंग बघू शकता. मी गाडी आमची पार्किंग केलेली आहे आणि समोरच दुसरं मंदिर दिसत आहे. सो आता मी रोपवेचं तिकीट काढतो आहे आणि आता मी जातो आहे. रोपवे अगदी 5 मिनटाच्या आत आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचवते. सो चला. रोपवेसाठी जाताना रस्त्यात आपल्याला मिठाईची दुकानं वगैरे लागत आहे. तर तुम्हाला काही पाहिजे असेल तर मी इकडनं घेऊ सुद्धा शकता. साड्या आहेत, देवीची ओटी आहे. सो आता मी रोपवे आता आमचं येईलच. एका रोपवेत 50 जणं जातात. सो असं लाईन करून उभं राहावं लागतं, तुम्ही बघू शकता. बघा ओवी किती खुश आहे रोपवेतून जाताना. सुंदर असा व्ह्यू दिसतोय. खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता रोपवेने जायचा. थोड्याच मिनटात आपण एवढं वर पोचतो ना मंदिरापर्यंत. खूप मस्त असा व्ह्यू. दर्शनासाठी पण खूप कमी लाईन आहे. 15 मिनटामध्ये आपलं दर्शन होईल. सो बघू शकतात आपण आता पोचलो आहोत मंदिरामध्ये.
लाईनमध्ये आहोत. समोरच बघू शकतात देवीची सुंदर अशी मूर्ती दिसते. खूप मनाला प्रसन्न वाटतं. आता रोपवेने आम्ही रिटर्न तर जातो पार्किंगमध्ये. सो तिकडनं आम्ही जाणार प्रसादालयामध्ये. उत्तम अशी भोजनाची व्यवस्था इकडे ट्रस्टच्या मार्फत केली जाते. इकडच्या प्रसादालयात 20 रुपये थाली आणि एक 60 रुपयाची थाली अशा 2 थाली असतात. चला तर आता जाताना आम्हाला एक हा पॉईंट लागलेला आहे. खूप मस्त असा पॉईंट आहे. मस्त असा व्ह्यू दिसतो. तुम्ही बघू शकतात डोंगर आणि इकडचे असे लांबचे असे किल्ले दिसत आहेत. आता आम्ही यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. जाता जाता मी इकडे डॅमच्या जवळ ऊसवाला आहे. त्या रस्त्याला मी थांबलेलो आहोत. सो आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आम्हाला निघायला उशीर झाल्यामुळे आम्ही त्र्यंबक आणि अंजनेरीला आम्हाला जाता येत नाही आहे. पण जाता जाता आम्ही जव्हारला जाणार आहोत. तिकडचा एक पॉईंट आम्ही कव्हर करतो. सो आता मी पोचलो जव्हारला. जव्हारच्या हनुमान पॉईंटला. इकडे असं हनुमानाचं टेम्पल आहे आणि सुंदर असा हा व्ह्यू दिसतोय. बघू शकता किती गर्दी आहे इकडे. टुरिस्ट स्पॉट आहे इकडचा. खूप मस्त फील येतो. मी इकडे नक्की या. चला तर बाय बाय. माझी नाशिकची ट्रिप इकडेच संपली आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.